श्री प्रभू रामांचा ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि सर्व तीर्थ टाकीत म्हणून ओळख असलेल्या टाकीत गावासह बांबळेवाडी, शिरेवाडी, घोडेवाडी व परिसरात भर पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। अनेक भागात तब्बल 10 ते 12 दिवसांनी एकदा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व जारच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। धरण उशाला आणि करड घशाला अशी परिस्थिती सध्या या परिसरात पाहायला मिळत असून शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजना, हर घर नल तसेच जल आणि जलजीवनच्या मिशनच्या अंमलबजावणीवर ग्रामस्थांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। घरोघरी नळ जोडण्या देखील आल्या असल्या तरी नियमित पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। ग्रामस्थांच्या माहितीनुसार सन 2018-19 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 1,12,03,774 रुपये तर 2022 मध्ये बांबळेवाडी पाणी पुरवठा योजनेसाठी 67 लाख रुपये आणि जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 62 लाख रुपये मंजूर करण्यात आलं होतं। मात्र या योजनांचा अपेक्षित लाभ आजही नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। अनेक ठिकाणी पाईपलाईन व नळ जोडणीची कामे अद्याप अपूर्ण असल्याचाही दावा ग्रामस्थांनी केलाय। दरम्यान बांबळेवाडी, टाकेत, कडवा, धरण परिसर तसेच इतर ठिकाणी उभारण्यात आलेल्या सरकारी विहिरींबाबतही ग्रामस्थांनी आक्षेप घेतलाय। या सर्व विहिरी खासगी जागेत उभारण्यात आल्याचा तसेच सध्या सर्व विहिरींनी तळ गाठल्याने ते पाणी पुरवठ्यासाठी निष्प्रभ ठरल्याचा आरोप करण्यात आलाय। या सर्व बाबींची संबंधित यंत्रणेकडून सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। याशिवाय राष्ट्रीय पेयजल योजनेच्या विहिरीतील पाणी दूषित असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून सध्या कडवा धरणातून गावाला पाणी पुरवठा केला जात असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून तातडीने पाणी नमुन्यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। टाकेत येथील कातकरी नगरातील पाईपलाईन लॉक झाल्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून येथील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे। वारंवार तक्रार करूनही या समस्येकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। कोट्यावधी रुपयांच्या पाणी पुरवठा योजना राबवूनही आज नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी, संबंधित प्रशासन आणि ठेकेदारांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे, माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे, डॉक्टर श्रीराम लहामटे, राम शिंदे, दिलीप बांबळे, संग्राम पाटील, दौलत बांबळे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थांनी केली आहे। या संदर्भात गटविकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात येणार असून योग्य कारवाई न झाल्यास मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।